वाढदिवस सुद्धा आहे मायकल स्लेटरचा. ऑस्ट्रेलियन सलामीवीर होता आणि आपल्याला आठवत असेल मायकल स्लेटरने माथू हेडन सोबत सुद्धा सलामीवीर म्हणून कामगिरी बजावली. त्यानंतर काही काळ तो मार्क्वा सोबत सुद्धा सलामीला आला. तर मायकल स्लेटर हा एक वेगळा सलामीवीर होता, ॲडम गिलक्रिस्ट हा एक वेगळा सलामीवीर होता, माथू हेडन वेगळा होता आणि वीरेंद्र सहवाग वेगळा होता. पहिला चेंडू खोलात टाकला या वेळेला. अशा प्रकारच्या गोलंदाजीने फलंदाजाचं स्वागत केलं. कौस्तुभ जो लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकाचा मानकरी ठरला होता, त्या कौस्तुभला या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती ब्लॉकहोल स्वरूपामध्ये आमंत्रित केलं की तुला या वेळेला अशा प्रकारे गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. तुषारजी, आदरणीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. मला वाटतं क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपण मात्र नक्की म्हणू की जरी कोरोनाचं संकट असलं, ते वाढत असलं, तरी सुद्धा आपल्याला इथे मावळ्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळते. चांगला चेंडू या वेळेला मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा असणाऱ्या पंचाने हात फैलावून इशारा केला की हा जरी वेगाने चांगला चेंडू असला तरी तो स्वैर स्वरूपाचा आहे, अवांतरच्या स्वरूपात धावा देणारा आहे आणि अवांतरच्या स्वरूपात आलेल्या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचली ती 3 पर्यंत. आजच्या या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर वीर हनुमान संघ संघाची जी सलामीची जोडी आहे त्या जोडीकडे पाहणं फार औत्सुक्याचं असणार आहे मित्रांनो. कारण मी जसं मगाशी म्हणालो की चांगला स्टार्ट देणारे बॅट्समन तुमच्यामध्ये असावे लागतात. कारण वेल बिगॅन इज अ हाफ डन असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि सुरुवात आकर्षक करायला लागते. या आकर्षक सुरुवातीमध्ये काही वेळेला तुमच्याकडून चुका सुद्धा होतात. म्हणजे तुम्ही अगदी टेनिस क्रिकेटचे अनेक सुरुवाती पाहिल्या असतील. याच मैदानावरती आपण ज्या वेळेला योगेश पेणकरला उद्याही खेळताना पाहणार आहात, जसं तुषारजीने मगाशी सांगितलं, अनेक वेळेला योगेश पेणकर या मैदानावरती यशस्वी झालेला आहे. याच मैदानावरती एका सामन्यामध्ये प्रफुल्ल ठाकूरची फलंदाजी आपल्याला आठवत असेल, 6 चेंडूमध्ये 28 धावा त्याने कुठल्या होत्या पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या. तर अशा प्रकारची तुफानी फलंदाजी ज्या ज्या वेळेला आपण पाहतो ना, आपण त्या फलंदाजीच्या प्रेमात पडतो. तोच आपला खरा व्हॅलेंटाईन डे सुद्धा असतो. या वेळेला कौस्तुभने 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्येतून हा फटका काढलाय. अगदी सुईतून धागा काढावा ना तसा पद्धतीचा हा फटका होता, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय, ज्या ठिकाणी डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. गुड कॅप्टनशिप असं मी म्हणेन. कारण एक कर्णधार कसा असावा, तो चपळ असावा, चतुर असावा, तो चाणाक्ष असावा, तो मुत्सद्दी असावा, तो निर्णय घेणारा असावा, डिसिजन मेकर ज्याला आपण म्हणतो अलीकडच्या मॅनेजमेंटच्या लँग्वेजमध्ये, त्या पद्धतीचं कर्णधार जेव्हा तुम्हा गोलंदाजांना लाभतो ना, तेव्हा ते फार महत्वाचं. या वेळेला बॅक टू द बॉलर खेळलाय, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. इट्स अ कडक 6 नंबर फर्स्ट बाय प्रशांत. वीर हनुमान संभे संघ धावफलकावरती पोहोचतोय. तो 10 या धावांवरती दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जातोय. या 10 आकडे गाठताना मला आठवण होते ती मॅराडोनाची, कारण मॅराडोनाच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. 10 नंबरची जर्सी परिधान करून ज्या वेळेला अर्जेंटिनासाठी मॅराडोना खेळला, त्यावेळेला मॅराडोनाचा खेळ हा काय होता, किंवा मॅराडोना नावाचा देव आणि त्याच्यामध्ये लपलेला दानव, हे दोन्ही रूप आपण पाहिले. पण मॅराडोनासारखा ड्रिबलिंग करणारा खेळाडू नाही जन्माला आला, किंवा मॅराडोनासारखा खऱ्या अर्थानं मैदानावरचा वावर असणारा खेळाडू पाहणे दुर्लभ. आणि या वेळेला प्रशांत सारखी खेळी आपल्याला मैदानामध्ये जेव्हा पाहायला मिळते. 1 2 अडवलाय चेंडू, डीप पॉइंटच्या दिशेला अडवला जातोय. 2 धावा पूर्ण होतात, 3री धाव सुद्धा पूर्ण. गुड कमिटमेंट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं, पण सेम टाइम कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं सुद्धा. एक धाव किती महत्वाची, एक धाव किती मोलाची. मी नेहमीच म्हणत असतो, परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला प्रचंड महत्व असतं. ही एकच धाव तुम्हाला विजयापासून रोखू शकते आणि ही एकच धाव तुम्हाला पराभवापासून विजयामध्ये कन्वर्ट करू शकते. पॉइंट या वेळेला स्क्वेअर लेगला खेळलाय, क्षेत्ररक्षक तेथे नाहीये. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॅटिंग आणि चेंडू सीमा पार, चौकार. संपला. धावफलकावरती 17 धावा आल्यात. 17 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. आणि प्रशांतच्या मागाच्या 6 साठी पारितोषिक आलंय. प्रज्योत ठाकूर आणि कल्पेश एलकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. 4 ओव्हरचा सामना आहे, त्याच्यामुळे पॉवर प्ले आता हटवलं जाणार.
आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या षटकाराचं 500चं बक्षीस गेलेलं आहे, जे प्रज्योत ठाकूर आणि कल्पेश येलकर यांच्याकडून आहे. प्रशांतसाठी हे पारितोषिक आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये थिंक टँक कशा प्रकारचा असतो, म्हणजे थिंक टँक यासाठी शब्दप्रयोग मित्रांनो मी म्हणतो की तुमचा कर्णधार एक रणनीती ठरवत असतो, ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो. ज्या मॅनेजमेंटच्या अलीकडच्या अनेक शब्दप्रयोग क्रिकेटच्या मैदानावरती केले जातात. कारण पूर्वी आपल्याला माहिती असेल की एकच कोच असायचा, ज्याला टीम कोच म्हटलं जायचं. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये व्यासंग रूप बदल सुद्धा झाले आणि त्याच्यामध्ये बॅटिंग कोच आला, बॉलिंग कोच आला, फिल्डिंग कोच आला, फिटनेसचा एक वेगळ्या पद्धतीचा अशा पद्धतीचे धडे देणारे खेळाडू आले. प्रशांतचा हा चेंडू एज लागून येतोय, खेळायचा होता मिड विकेटला, परंतु गोलंदाजीला ज्या वेळेला मुरली बाईत आलाय, मला मुरली बाईतने नेहमीच या मैदानावरती प्रभावी गोलंदाजी करताना मी त्याला पाहिलंय. मी लास्ट मॅचमध्ये सुद्धा म्हणालो की हाच गोलंदाज आहे ज्याने पॉवर प्लेमध्ये मेडन ओव्हर केलंय, हाच गोलंदाज आहे ज्याने लास्ट ओव्हरला 4 रन खर्च केलेले नाही आहेत. सो मुरली बाईत हॅज अ क्वालिटी स्पिनर, ज्याच्याबद्दल कौतुक करावं. तो राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो. याच मैदानावरती संदीप पाठारेने चांगली बॉलिंग केले. सेम मुरली बाईत करतोय का, हा रिव्हर्स करतोय कौस्तुभ. यावेळेला चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये फंबल होऊ शकतात. या सेडेच कौस्तुभ बाद होतोय. थँक्यू डीजे मास्टर. मुरली बाईतच्या गोलंदाजीवरती यावेळेला रनआउट स्वरूपात विकेट मिळाली ना, त्याचा ॲनालिसिस मित्रांनो कसं आहे बघा. प्रशांतचा कॉल होता, प्रशांतला वाटलं की ही रन होऊ शकते, त्याच्यासाठी तो धावत सुटला, परंतु कौस्तुभला तेवढा तयार नव्हता. तो रिव्हर्सवर गेला की त्याला वाटला चेंडू सीमापार होऊ शकला असता. पण या यस नो सिच्युएशन ज्याला म्हणतात ना क्रिकेटमध्ये, जसं मगाशी यासिन सरांनी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये 3 शब्द फार इम्पॉर्टंट आहेत, यस नो अँड वेट. या पद्धतीमध्ये तुम्ही अडकलात ना की तिथे विकेट गेलीच म्हणून समजा, आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. मगाच्या षटकारासाठी आणखीन एक पारितोषिक आलंय. प्रशांतच्या त्या षटकाराला रियाज शेख यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. वातावरण पूर्ण बदललंय तुषारजी. 2020 नंतरचं वातावरण पूर्णपणे पर्यावरणामधल्या सगळ्यात जादूवरी कामगिरी आपल्याला दाखवणार आहेत. ते मुरली बाई तिथे गोलंदाजी तर जादूही करतोय. मला हे जादुई गोलंदाजाचं नामकरण जे आहे ना, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आर अश्विनने लेफ्ट हँडेड बॅट्समनला 200 वेळा बाद केलंय. हा तो असा एक वेगळा रेकॉर्ड आहे. असं जर बघायला गेलं तर एखाद्या गोलंदाजाने लेफ्ट हँडेड बॅट्समनला या वेळेला मात्र मुरली बाईतला ठोकलाय. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर आणि क्षेत्ररक्षक वॉड कॅच. फलंदाज बाद होतोय प्रशांत. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. मुरली बाईत गोलंदाजीला येतोय तुषार दादा, आणि मैदानामध्ये आपण पाहतोय की जी फिल्डिंग लॉंग ऑफला केली ना ती अफलातून तर आहे, पण मुरली बाईतला खेळणं इतकं सोपं असणार नाही हे तो फलंदाजांना दाखवून सुद्धा देतोय. 4 चेंडू टाकलेत, 2 विकेट त्याच्या ओव्हरमध्ये गेल्यात, एक रनआउटच्या स्वरूपात आहे, पण केवळ 1 धाव खर्च केलाय. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 षटकांमध्ये तुमच्याकडे 4 चांगले गोलंदाज असायला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल अलीकडे आज म्हणजे परवा IPLचं ऑप्शन झालं आणि IPLच्या ऑप्शनला सगळ्यात जास्त जो खेळाडू ज्याच्यावरती प्राइज लागली तो खेळाडू होता तो मॉरिस. यस, आणि ख्रिस मॉरिसवर 16.25 कोटी, मी जर चुकत नसेल तर, बरोबर आहे ना. सो 16 कोटी 25 लाखाची मॉरिसवर लागली. मॉरिसचा एक रेकॉर्ड तुम्हाला सांगतो मित्रांनो, 24 चेंडूमध्ये मॉरिसने एका सामन्यामध्ये 21 डॉट बॉल टाकले होते. आणि त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की 4 ओव्हरचे सामने, तिकडे मी IPLचा फॉर्मॅट वेगळा आहे, तिथे प्रत्येकाला 4 ओव्हर मिळणार आहेत, पण ज्या वेळेला कमी षटकांचे सामने असतात ना तेव्हा तुमच्याकडे इकॉनॉमिकली स्ट्रॉंगर बॉलर लागतात. मॉरिस तो आहे आणि म्हणून त्याच्यावर एवढी किंमत लागली. या वेळेला आपण पाहतोय हा फ्लिक केलाय चेंडू येतोय तो सरळ स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, जोपर्यंत फेक होईल
2 धावा मिळतात आणि या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले ते 20 पर्यंत. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. मॉरिस हा तसा इकॉनॉमिकली वेटेज बॉलर आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती तेवढी किंमत दिली गेली. सेम टाइम तो चांगली बॅटिंग करू शकतो. 2-4 षटकार जरी आले तरी सुद्धा तुमच्या लास्ट ओव्हरमध्ये, ज्याला स्लॉग ओव्हर तुम्ही म्हणता, त्याच्यामध्ये धावा येत असतात आणि तशा प्रकारचे खेळाडू लागतात. मुरली बाईत बद्दल मी तेच तर म्हणतोय की एक्सपेन्सिव्ह बॉलर तो प्रतिस्पर्धी संघांसाठी आहे आणि इकॉनॉमिकली स्ट्रॉंगर बॉलर तो त्याच्या संघासाठी. या वेळेला मात्र चांगलं चांगलं या वेळेला फिल्डिंग पाहायला मिळाली. यष्ट्यान पाटील अपील आणि थर्ड अंपायर. जाऊ द्या डायरेक्ट थर्ड अंपायरकडे, आपल्याकडे वादविवाद नको, अशा पद्धतीने पंचांची भूमिका आणि थर्ड अंपायरचा निर्णय आमच्याकडे येईल. तुषार शिंदे आणि संपूर्ण धावीर मित्रमंडळाला मी धन्यवाद देतो, कारण क्रुशियल सामने आहेत, मोठे स्पर्धा आहे. रोहातील वर्ल्ड कप आहे आणि रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आहे. अशा वेळेला निर्णयामध्ये कुठेही कटुता नको, कारण एक चुकीचा निर्णय येथील स्पर्धेचं विजेतेपद घालू शकतो आणि ती संधी डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्षी येणार आहे. धावफलकावरती 20 धावा झाल्या होत्या, अर्थात याचा निर्णय येणं बाकी आणि मुरलीचा हा लास्ट बॉल असेल, बरोबर आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. पण तुषारजी, खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे लागतील आपण सर्व तुमच्या टीमला, कारण ज्या प्रकारे ही स्पर्धा सुरू होताना तुमचा मानस मनोदय होता की रोह्यामध्ये एक दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळावं. हळूहळू टप्प्याटप्प्याने रोह्याचं क्रिकेट प्रगती पथावरती जायला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने आणि लाखाने सुरुवात केली. पहिली लाख मोलाची स्पर्धा असं आपण लिहिलं होतं त्यावेळेला, म्हणजे धावीर चषक, रोह्यातील मानाचा करंडक आणि त्याच वेळेला रोह्यातील विश्वचषक, हे दुसऱ्या वर्षी नामकरण आपण केलं. आणि इथे पंचांचा इशारा आलाय, फलंदाज बाद होतोय आणि दुसरं षटक सुद्धा संपतंय. डीजे थँक्यू डीजे. सोमजाई शेणवई डोंगरी या संघाच्या संघनायकांना सुद्धा रिपोर्टिंग करायची आहे. धन्यवाद. एक अभिनव प्रयोग करताना पाहायला मिळते धावीर मित्रमंडळ की सामने सगळेच शेवटच्या दिवशी वरती बरेच जण ढकलत असतात, परंतु तसं न करता यावेळेला सेमीफायनल आजच खेळवली जाणार आहे आणि आम्हाला पर्यावरणाची आणि हवामानाची सुद्धा साथ राहील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे. इथे मुरलीचं षटक संपलं. उमेश दादा मला कळवतो की या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या. मुरली फार कंजूस गोलंदाज आहे, म्हणजे त्याला 6 किंवा 7 रन किंवा याच्या पलीकडे जास्तीत जास्त 10 रन, त्याच्या पलीकडे तो एक सुद्धा छक्का खाणार नाही. म्हणजे एक इथे एक श्रीलंकेत जन्माला आला आणि एक इकडे जन्माला आला महादेववाडीमध्ये. तो आपला मुरली भारी आहे, पण कारण आपण आपल्यापर्यंतच राहूया, कारण आपल्या माणसांचं कौतुक परत एकदा मी नेहमीच म्हणतो की आपण करायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर मुरलीच्या बॉलिंगमध्ये वाईड नो बॉल असं काही नसतं, कारण तो नेहमी कंजूस जसा गोलंदाज आहे ना, त्याच वेळेला तो वाईड आणि नो बॉलपासून बरंच अंतर ठेवत असतो. नवीन गोलंदाजीला संदेश बाईत गोलंदाजीला आलाय. संदेश बाईत हा सुद्धा एक उंचपुरा गोलंदाज आहे. महादेववाडी संघाने ज्या वेळेला श्रीराम महादेववाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला त्यावेळेला त्याने एक निर्णय घेतला की क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण आपल्या गोलंदाजाच्या कामगिरीवरती हा प्रभावी करून दाखवू शकतो. तुमच्याकडे 4 इकॉनॉमिकली स्ट्रॉंगर बॉलर असतील ना, क्रिकेटमध्ये शॉट ॲनालिसिसला कितपत महत्त्व आहे हा प्रश्न ज्या वेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जॅक कॅलिसला विचारण्यात आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते तुम्ही हॅन्सी क्रोनियाला विचारा. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय, पण सरळ लॉंग ऑन सीमारेषे क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. धावफलकावरती एक नजर टाकूया. हा फलंदाज बाद झाला, फलंदाज अर्थात 4था बाद झालाय आणि संदेश बाईत गोलंदाजीला आलाय. आतापर्यंत संदेश बाईतचे 2 चेंडू झालेत, म्हणजे 14 चेंडू झालेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, परंतु एकही
नो बॉल आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे. मी नेहमी म्हणत असतो की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लान्स गिब्स असेल, डेनिस लिली असेल, इम्रान खान असेल, इयन बॉथम असेल किंवा त्याच वेळेला ट्रुमन असेल, यांनी आजपर्यंत कधीही नो बॉल टाकलेले नाही आहेत. आणि अशा वेळेला तुम्हाला तो धडा गिरवावा लागतो. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा नो बॉल टाकलात तुम्ही की फ्री हिट मिळते, मग बॅट्समनला अपॉर्च्युनिटी मिळते. आणि अपॉर्च्युनिटी बऱ्याच वेळेला काय असतं माहिती आहे का, जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळतात ना तेव्हा तुमचा मॅचमधला फोकस कन्वर्ट होत असतो. संदेश बाईत तेच कामगिरी करतोय जी त्याच्याकडून अपेक्षित आहे. पाहायचे की ज्या वेळेला एक लॉंग ऑफ आहे, एक वाईडेस्ट लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आहे, अशा क्षेत्रव्यूह असताना शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट आणि मिड ऑफला घेऊन तो कशा पद्धतीने फलंदाजांना टांगवतोय. हाही चेंडू आपण पाहिला, टप्पा घेतल्यानंतर उसळते. या खेळपट्टीचा हाच तर गुण मला फार प्रभावी वाटतो. यासिनजीने मगाशी फार सुंदर वर्णन केलं यासिन सरांनी की या खेळपट्टीवरती तुम्हाला बॉलिंग जिथे ॲडव्हान्टेज आहे ना, जेव्हा बॉलरला ॲडव्हान्टेज आहे त्यावेळेला तुम्हाला थोडं चॅलेंज स्वीकारावं लागेल. तुम्हाला तुमच्या फुटवर्कमध्ये चेंजेस आणावे लागतील, तुमचा टायमिंग तुम्हाला बदलावं लागेल, तुमचं टेम्परामेंट बदलावं लागेल. सो क्रिकेट इज ऑल अबाउट दॅट. क्रिकेट स्टँड्स फॉर द सी फॉर द कॉन्फिडन्स अँड सी फॉर क्रिकेट. आणि तोच मैदानामध्ये या वेळेला चित्र त्या स्वरूपात येणं फार आवश्यक आहे. जिथे नाणेफेकीचा कौल महादेववाडी संघाने जिंकला तिथे श्रीराम महादेववाडी संघातील गोलंदाज आपण पाहतोय. राजने इकॉनॉमिकली थोडंसं खराब षटक टाकलं कारण 17 धावा खर्च केल्या. मुरली गोलंदाजीला आला, केवळ 3 धावा खर्च केल्या. आणि आता संदेश बाईत बॉलिंग करतोय. संदेश बाईतने अजून एकही रन मित्रांनो दिली नाही. कंजूस माणसाने किती असावं गोलंदाजीच्या बाबत. हा 5वा चेंडू होता, खेळून काढलाय तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल चेंडू सीमारेषा फरार, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. चौकार हरेश सानपच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तो म्हणतोय आता हा हनीमून पिरियड भरपूर झाला, आता आपल्याला मैदानामध्ये काहीतरी कामगिरी करावीच लागेल. अभिजित खांडेकर यांना मी विनंती करतो की संकेत देशमुख आपली वाट पाहत आहेत तरी आमच्या पेंडॉलच्या समोर यायचं आहे. अभिजित खांडेकर यांना मी विनंती करतोय. षटक संपलंय संदेश बाईचं. केवळ 4 धावा उमेश मला कळवतो या षटकामध्ये आल्या, म्हणजे धावफलकावरती 17, 3, 20 आणि 4, 24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा आल्या. क्रिकेट कसं बदलतं नेहमी तुम्हाला माहिती आहे माझा तो फेमस डायलॉग, सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेला सांगता येत नाही. पहिल्या ओव्हरला 17 आल्या, दुसऱ्या 2 ओव्हरला 12 बॉलला फक्त 7 रन आल्या. तुषार शिंदे शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर. हे स्लॉग ओव्हर म्हणजे मला एक स्लॉग ओव्हरचं पडलेलं कोड आहे. मी टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्या ओव्हरला स्लॉग ओव्हर म्हणत नाही, पण शेवटच्या षटकाचं एक वेगळी ट्रॅजेडी आहे. तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटच्या बद्दलचं सुद्धा आपण बरेच जण सामने पाहतो, आपल्याला अनुभव आहे की स्लॉग ओव्हरमध्ये काय स्ट्रॅटेजी असावी बॉलरची. हा जेव्हा प्रश्न पहिल्यांदा विचारण्यात आला ना तेव्हा तुम्ही तो म्हणजे शेवटचं षटक काय असतं ना ते जर विचारायचं असेल तर मी म्हणेन ना 2 शर्मांना विचारा. एक शर्मा आहे तो म्हणजे जोगिंदर शर्मा आणि एक शर्मा आहे तो चेतन शर्मा. चेतन शर्माला विचारा, तो म्हणेल की शेवटचं षटक करिअर बिघडवतं कारण जावेद मियादांनी त्यांना षटकार मारला. आणि तुम्ही जोगिंदर शर्माला विचारा की तो म्हणेल की करिअर घडतं शेवटच्या षटकानंतर कारण ते आता DSP झाले. लक्षात घ्या. त्याच्यामुळे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं हे आव्हान सुद्धा आहे, पण त्याच वेळेला ज्याला म्हणतो ना की खतरे की घंटी अशा प्रकारचं सुद्धा चित्र होऊ शकतं. पाहायचं की आज या वेळेला या शेवटच्या षटकामध्ये महादेववाडी संघाचा गोलंदाज विवेक बाईत काय करतोय. मगाची सुंदर झेल विवेक बाईतने टिपला होता. त्यावेळेला आमचा 12वा रिप्रेझेंटेटिव्ह खेळाडू खूप खुश झाला होता. त्याने आवडीने घरी पण फोन लावून सांगितलं की विवेकने फार छान झेल टिपला म्हणून. इतका तो खुश झाला होता. वळूया जेव्हा गोलंदाजीला विवेक बाईत आलाय, शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी होते. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. दुसऱ्या राऊंडच्या सामन्यामध्ये वीर हनुमान संबे संघाकडून फलंदाजी करतोय तो फलंदाज निखिल. एक याच मैदानावरती निखिल पारवेला आपण खेळताना पाहिला, ज्याने अफलातून बॅटिंग केलेली आहे. मला वाटतं एक हाफ सेंचुरी सुद्धा निखिलने या मैदानावर झळकवली. आणि हा निखिल या वेळेला ठोकतोय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. हाय अँड हँडसम 6 नंबर फर्स्ट. आहा, या वेळेला दुर्दैव आड येते आणि फलंदाज बाद.
5 गडी बाद 30 ही धावसंख्या धावफलकावरती. एका बाजूला ज्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला होता तो निखिल सानप नॉनस्ट्राईक एंडला जातोय आणि आता रुपेश मैदानामध्ये येणार आहे त्याला साथ देण्यासाठी. रुपेश सानप ब्रदर्स मैदानामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे एक यस बोला ना. अच्छा संकेत या ठिकाणी एक ऑब्जेक्शन घेतोय. ऑब्जेक्शन म्हणायला काही हरकत नाही आहे कारण सर्व जे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात इथे वीर हनुमान संबे संघामध्ये ते सर्व 40+ खेळाडू पाहायला मिळतात. आजही खेळाची आवड त्यांना तेवढंच आहे, फिटनेस त्याने तेवढा राखला आहे आणि मैदानामध्ये आपला अनुभव संघ. येस नवीन फलंदाज रुपेश सानप मैदानात आलाय. प्रत्येक षटकाराला त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक राजू केरकर यांच्याकडून आहे आणि त्याच वेळेला तुषार शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला आहे. आणि तसंच हां दीपक शेठ गिजे यांच्याकडून पहिल्या हॅट्रिकसाठी षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रमोद शेठ देशमुख यांच्याकडून सुद्धा षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक. बघा पारितोषिकांची खैरात होते. पाहायचं आहे की या वेळेला या खैरातीमध्ये कोणता फलंदाज अर्थातच फलंदाज बाद होतोय. हिट विकेट फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. सचिन अमृतकर बराच लेट मैदानामध्ये उतरतोय. आय डोंट नो वाय. काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात मागायची नसतात असं आपण म्हणतो. तुषारजी शिंदे मॅन ऑफ द सिरीजला घरघंटी आहे. काही वेगळं प्रयोजन त्याच्यामागे आहे का मी विचारणार आहे. बोला. बेल्स तुटले. हां आपण थोडं चेंज करूया नाही जरा एक्सचेंज ऑफर. जरा दोन्ही एंडकडून बॅटिंग होत नाही आहे तर हरकत नाही आहे. तुम्हाला माहिती असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकदा वारा सुटला होता असंच तेव्हा बेल्स काढल्या गेल्या होतं असं. तर अशामुळे बेल्स बदलायला काही हरकत नाही. घरघंटीच्या उदाहरणावर होतो आपण. तुषारजी शिंदे घरघंटी ठेवण्यामागचं प्रयोजन काय. कारण स्पर्धा लाख मोलाची 1,41,000 गेली. घरघंटीचा प्रयोग मला आवडला मी खरं सांगेन कारण अलीकडच्या काळामध्ये खेळाडू फिटनेसवरती लक्ष देतात आणि त्याच्यामुळे पूर्वी आपण चायनीज बिर्याणी याच्यामध्ये अडकलो जायचो. तुम्ही मात्र तो डायरेक्ट घरचंच जेवण घ्या, घरचीच चपाती आणा आणि त्याच वेळेला जिने घरातून तुम्हाला पाठवलेलं आहे तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट न्या. किमान पहिले बोलायचे ना आपल्याला गेलात मैदानावरती की तांदळाच्या गोणी घेऊन येत आहे जशा काय बरोबर. तर आता तांदळाच्या गोणी नाही चावलाच्या गोणी नाही पण किमान घरघंटी आणली वाय ती तरी घे असं मॅन ऑफ द सिरीजवाले खेळाडू कदाचित म्हणू शकतात. ते म्हणायला काही हरकत नाही आहे. आय डोंट नो हाव यू टेक इट पण त्या पद्धतीने होऊ शकतं. पण ज्यांची ही कल्पना आहे मला वाटतं बाळा महाबळे आपली आयडिया आहे का ही. संकेत देशमुख आणि बाळा महाबळे हां आयडिया अशा भन्नाट तुम्हालाच सुचणार. तर त्यांचं या ठिकाणी कौतुक आहे. दोन्ही एंडला ते फार महत्त्वाचं आहे आवश्यक आहे. वळतोय मैदानाकडे उमेश दादा कळवतोय 31 ऑन बोर्ड 31 धावा धावफलकावरती आणि जेव्हा 31 धावांमध्ये अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. वीर हनुमान संबे संघ मगासपासून आपण मैदानात बघतोय बॅटिंग करताना फार रन्स घेत नाही येतो. म्हणजे मगाशी सुद्धा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये साधारण 40च्या आसपास धावसंख्या उभारली परंतु ज्या धावा येतात तेवढा कॉन्फिडन्स त्यांना पुरेसा असतो. हा वॉट अ बॉलिंग फॅन्टॅस्टिक बॉलिंग. या वेळेला खोलात टाकला बुंद्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला एका जागेवर जखडवणारा जो म्हणतात ना अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. 32 ऑन बोर्ड 32 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. एक विनंती आहे, जो पडदा तुमच्या समोर आहे त्याला पाय लावायचा नाही आहे. लक्षात घ्या काही भावना या फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मनाने सुद्धा त्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या भावना आपण टिकवायच्या आहेत. या क्रिकेट स्पर्धेचं जे डेकोरम आहे ते आपण मेंटेन करायचं आहे कारण क्रिकेट स्पर्धा ही आपल्या सर्वांसाठी आहे आणि या सर्वांमध्ये रसिक प्रेक्षक वर्गाचं प्रेम आम्हाला तेवढंच महत्त्वाचं आहे जे धावीर मित्रमंडळावर आजपर्यंत आपण केलं आहे. 32 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. नेक्स्ट टॉस साठी आमंत्रित करतोय श्री धावीर तळवली वर्सेस गुंजन 11 कोलाड. टॉस साठी यायचं आहे. धावीर तळवली वर्सेस गुंजन 11 कोलाड टॉस साठी यायचं आहे. 33 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 33 धावा.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. नेक्स्ट टॉससाठी कॉल दिलाय धावीर तळवली विरुद्ध गुंजन 11 कोलाड. सेकंड राऊंडचा आजचा शेवटचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना मित्रांनो मैदानात आहे. श्रीराम महादेववाडी संघाने टॉस जिंकला, बॅटिंगला आमंत्रित केलं वीर हनुमान संभे संघाला. 33 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय. हे 33 धावांचं आव्हान कसं पार करणार या पलीकडे क्रिकेटच्या वेडाबद्दल आपण बोलूया. क्रिकेटचं वेड एक वेगळ्या स्वरूपाचं असतं. आज आपल्याला पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून देशात आणि देशातून परदेशात असणारे आपले रोह्यातील नागरिक सुद्धा हे सामने पाहतात. त्यांना सुद्धा आम्ही धावीर मित्रमंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. ही क्रिकेट स्पर्धा वेगळ्या आनंदात पार पाडावी यासाठी मेहनत घेणाऱ्या त्या प्रत्येकाचं कौतुक आहे, आभार आहे. 33 धावा पार होत असताना मैदानामध्ये अनेक आराखडे आहेत. पण मित्रांनो, मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेटच्या मैदानावरती ज्या वेळेला तुम्ही जाता तेव्हा ती भावना महत्त्वाची. ईट क्रिकेट, ड्रीम क्रिकेट अँड स्लीप क्रिकेट हे केवळ वाक्य नाहीये, हे केवळ एखाद्या ॲडव्हर्टाईजची टॅगलाईन नाहीये. तर तुम्हाला आठवत असेल की चेतेश्वर पुजाराने ज्या वेळेला मागच्या टेस्टमध्ये ज्या वेळेला आपल्या अंगावरती जे बॉल झेलले त्यावेळेला त्याची भावना ही होती, तो झोपेत सुद्धा तेच बडबडत होता की 1 रन 2 रन, स्टॉप इट स्टॉप इट स्टॉप इट. आणि ते मैदानामध्ये तो यासाठीच बडबडत होता. तो झोपेत याचमुळे बडबडला होता की मैदानामधला तो सगळा फोकस तो मैदानाच्या बाहेर सुद्धा घेऊन आला होता. हे योग्य की बरोबर हे सांगणारा मी नाहीये, हे योग्य की बरोबर हे ठरवणारेही आपण नाही आहोत. पण ज्या वेळेला तो ॲटिट्यूड तुमच्यामध्ये डेव्हलप होतो ना, तेव्हा तुम्ही देशासाठी, गावासाठी आणि किमान आपल्या विभागासाठी ते करू शकता. हे यावेळेला संभेचे खेळाडू करणार का, की ते श्रीराम महादेववाडी संघाचे खेळाडू करणार? गावाचं नाव उंच करण्याची आलेली संधी या वेळेला ती पूर्ण होणार का, हे सांगण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. यानंतर आपण पाहतोय दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. श्री धावीर तळवली विपक्ष गुंजन 11 कोलाड. टॉस केला गेलाय. गुंजन 11 कोलाड या संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागलाय. शैलेश महाडिक यांच्यातर्फे श्री धावीर तळवली या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. माझ्यापर्यंत मैसेज आलाय. तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस मैदान पर जहां पे 24 गेंदें और मात्र 33 रनों की ज़रूरत. सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं प्रसाद और उनके साथी बल्लेबाज संदेश. राइट आर्म ओवर द विकेट, बाएं हाथ से राउंड विकेट गेंदबाजी करते हुए हरीश. पहली गेंद ओवर पिच थी, उसे सीधे बल्ले से खेला था. शॉट मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में होने के बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ अपने छोर बदले. बल्लेबाज प्रसाद ने अपना खाता खोला इस 1 रन के साथ और अपने टीम का भी खाता खोला इस 1 रन के साथ. अपने साथी बल्लेबाज संदेश बाइट को खेलने का मौका दिया. संदेश बाइट हालांकि पॉस्को में कार्यरत है. पॉस्को में जब भी उनकी कंपनी के मैचेस होते हैं तो बहुत ही बड़े बल्लेबाज बनकर उभर के आते हैं. पूरी जिम्मेदारी उनके ऊपर होती है और उसी के साथ साथ उनके टीम की भी जिम्मेदारी उनके ऊपर. ये देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ओवर पिच गेंद, आओ देखा ना ताओ, खेल दिया उसे मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए शानदार छक्का. मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि पहली गेंद का सामना कर रहे थे और दूसरी गेंद देखिए बहुत ही बढ़िया थी, उसे खोद कर खेला था मगर मिस फील्डिंग की वजह से लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद फिर से एक बार दनदनाती हुई निकल गई. 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे. नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. अब यहाँ पे आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा. फिर से एक बार जड़में डालने की कोशिश की थी. बहुत ही सटीक गेंदें लगातार 2 हमें देखने को मिली मगर उतनी ही बढ़िया क्वालिटी के यहाँ पे बल्लेबाज है. सीधे बल्ले से खेलना पसंद करते हैं और सीधे बल्ले से खेलकर कारपेट के सहारे खेलकर वहाँ के
फील्डर को पूरी तरीके से चकमा दिया था और 4 रन वसूले थे। फुल टॉस गेंद डांसिंग डाउन द विकेट, मिड ऑफ के सर के ऊपर से खेला, 1 बाउंस गेंद फिर से एक बार लॉन्ग ऑफ सीमारे को चीरती हुई 4 रनों के लिए। डीजे इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है। 15 रन फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, मगर इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद। फुल टॉस तो फुल टॉस होती है, मगर लोअर फुल टॉस दोस्तों हमें सिर्फ कहना आसान होता है, उसे खेलना बहुत ही मुश्किल होता है। अक्सर इस गेंद के ऊपर विकेट गिरने का खतरा होता है। संदेश के लिए चंद्रकांत जी, इनकी जानिब से 200 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। 2 चौके और 1 छक्का जिस तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं उसे देखते हुए 200 रुपए का इनाम। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। चंद्रकांत भौर, इनकी जानिब से 200 रुपए का इनाम। उनके चहीते खिलाड़ी है और वो उनको चाहते हैं और ये 200 रुपये देकर उनका हौसला बुलंद करने की कोशिश उनके जरिए से। तो इस बीच पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 15 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। संदेश बाइट खेल रहे हैं। 5 गेंदों का सामना किया उन्होंने, 2 चौके और 1 छक्के की सहायता से 14 रन बनाकर 9 स्ट्राइक के एंड पर, स्ट्राइक एंड पर प्रसाद। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद और अपनी भूमिका को समझते हुए बहुत ही चतुराई के साथ शानदार तरीके से मात्र 1 रन यहाँ पे लिया और अपने साथी बल्लेबाज जो कि इन फॉर्म है, जो कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी के मूड में है, अपने रंग में आ रहे हैं, अपने असलियत में आ रहे हैं, उन्हें स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा किया है। देखिए, जो समझने वाले हैं क्रिकेट को वो जानते हैं कि ये कितना अहम था, अहम भूमिका है स्ट्राइक को रोटेट करना और इनफॉर्म बल्लेबाज को जल्दी से जल्दी और ज्यादा से ज्यादा स्ट्राइक देना। ये लीजिए, ये है स्ट्रेटेजी, ये है रणनीति। जैसे ये ओवर पिच गेंद की संदेश ने आउट देखा न था, खेल दिया उसे मिड विकेट सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। हालांकि हम सुबह से देख रहे हैं यहाँ पे बड़े स्ट्रोक लगाना खतरे से खाली नहीं है, मगर कितना भी अंधेरा हो, अगर एक तीली भी जलाते हैं तो प्रकाश हो जाता है और अंधेरा दूर हो जाता है। इस मरतबा देखिए अंधेरे को दूर करते हुए बैक टू बैक और एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे आता हुआ संदेश बाइट के बल्ले से। धन्यवाद डीजे। माना कि अंधेरा बड़ा घना है, माना कि अंधेरा बहुत घना है, मगर दिया जलाना कहाँ मना है। दिया जलाते हुए, क्योंकि सुबह से हम देख रहे हैं गेंदबाजों का बोलबाला, गेंदबाज हावी होके हुए और सर चढ़कर बोल रहे हैं, मगर इस बल्लेबाज ने पूरी तरीके से सबको हमें झुटलाया है कि ये पिच जो है वो बल्लेबाजों को भी सपोर्ट कर रहा है। मुझे तो गेंदें यहाँ पे क्लियर नजर आ रही है और ये अपने बल्ले से मैसेज देते हुए, बताते हुए, अब तक उन्होंने उनके बल्ले से 3 चौके और 2 छक्के लगे हैं। मात्र गेंदें उन्होंने खेली है 8 और खेल रहे हैं 24 रन बनाकर। इसमें दबा डांसिंग डाउन द विकेट आ गए, आकर उस गेंद को फुल टॉस बनाकर खेला था लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगी थी, बल्ले के एक किनारे पे लगी थी और इसी वजह से धीरे धीरे लॉन्ग ऑफ की दिशा में जाती हुई गेंद। 1 ही रन का इजाफा यहाँ पे, मगर एक रन भी यहाँ पे काफ़ी है क्योंकि मात्र 33 रन बनाने हैं और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 27 रन। दूसरा ही ओवर प्रगति पर है। दोनों भी बल्लेबाज अब इस विकेट को परख चुके हैं, समझ चुके हैं, पढ़ चुके हैं और आज सुबह से उन्होंने अभ्यास किया है। उस वो अभ्यास इन्हें काम आता हुआ। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 15 रन, दूसरे ओवर में 12 रन
कुल मिला के 27 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मात्र 6 रनों की जरूरत जीत मुकम्मल करने के लिए श्री राम महादेव वाली टीम को। देखिए इसी को कहते हैं क्रिकेट, क्योंकि वीरेंद्र सहवाग ने ये हमें सिखाया, हमें श्रीकांत ने ये सिखाया था, हमें सचिन रमेश तेंदुलकर ने ये बताया था कि शुरुआती ओवर में किस तरह से हल्ला बोल किया जाता है, रिस्क तो उठाया जाता है, मगर जब कभी सलामी बल्लेबाज अगर खेल गए अच्छी पारी तो मैच हारना बहुत ही मुश्किल होता था भारतीय टीम के लिए, यानी तकरीबन जीतते थे उस मैच को। और यहाँ पे देखिए वही होता हुआ, सलामी बल्लेबाज यहाँ पे चल गए, अच्छी बल्लेबाजी कर गए, अब जीत की दहलीज तक पहुंच चुके हैं। और यहाँ पे फिर से एक बार लॉन्ग लेग की दिशा में गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। एक बार बल्लेबाज की आंखें जम चुकी है, बल्लेबाज का एक बार आत्मविश्वास यहाँ पे बढ़ चुका है और बल्लेबाज पूरी तरीके से पॉजिटिव अप्रोच में यहाँ पे अगर खेल रहे हैं तो गेंदबाज कोई भी हो। अब यहाँ पे सचिन अमृतसर होने के बावजूद उनके ऊपर कोई उसका असर नहीं, इस मर्तबा तीर की तरह सीधा बॉलर के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए और मैच खत्म। धन्यवाद डीजे। आणि बिहाइंड द विकेट, या विकेटच्या मागे जे काही प्रेक्षक बसलेले आहेत, ज्यांनी पाय त्या सफेद पट्ट्याला लावलेले आहे, त्यांना विनंती आहे की आपण पाय तिथून काढा, कारण धावीर महाराजांचं नाव त्या पट्ट्यावरती लिहिलेलं आहे। कोणत्याही प्रकारे असा अपमान